हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहेत सगळे? मस्तच ना? चल, आजचा दिवसही तुम्हाला खूप छान आनंदात आणि मजेत जाऊ दे. आणि आजच्या अशा या नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या डेली ब्लॉगमध्ये. मी नायकांची सोनाली, पण आजही कॅमेरा ऑन आहे. चला, आज का असं बरं मनात विचार आलं किंवा ॲक्च्युली ना की आज मी ना 2 केक बनवले. तर खरी गोष्ट ही जराशी वेगळीच आहे. कारण केक बनवण्यात काय एवढं वेगळं आहे असं तुम्ही म्हणाल. पण शेवटपर्यंत थांबलात तर नक्कीच तुम्हाला कळेल, कदाचित स्वतःला यातसुद्धा बघाल. कारण आजचा दिवस कारण खूप स्पेशल नाही आहे. ना कुठे फिरायला गेले, ना शॉपिंगला कुठे गेले, ना कुठे काही फॅन्सी आहे आपल्यामध्ये. पण आज ना की 2 केक बनवताना मला लक्षात आलं की साध्या कामातूनही मला आयुष्याबद्दल खूप काही कळालं. आता खरं सांगायला गेलं तर कधी-कधी कुठलीही गोष्ट म्हणजे काहीच काम करायची इच्छा होत नाही आहे. कधी मनच करत नाही की काही काम करावं असं. असं सगळ्यांना होतं की नाही माहीत नाही आहे. बट कधी-कधी माझ्या बाबतीत होत असतं. आणि कुठलीही गोष्ट करताना माझ्या डोक्यात एक असते की कॅमेरा चालू करायचा. बट वेळ खरंच खूप जात असतो. पण कधी-कधी असं वाटतं की कॅमेरा उचलायचं सुद्धा खरंच मन होत नाही. विचार येतो की कोण बघणार आहे बरं हा ब्लॉग? खूप वर्ष झालं मी मेहनत करते, व्हिडिओज बनवते, पोस्ट करते, बट व्ह्यूज कमी असतात, कमेंट कमी असतात. पण तरीही माझा कॅमेरा ऑन करतोच मी आणि कॅमेरा ऑन मी करतच असते. कारण माहीत आहे का ह्याचं? कारण माझी स्वप्न मोठी आहेत. जेव्हा मी पहिला केक केला ना, की तेव्हा अजिबात परफेक्ट नव्हतं. थोडंसं कमी स्पॉन्ज झालेला होता आणि थोडीशी क्रीम जास्त झालेली होती. पण आपलं आयुष्य पण असंच असतं ना, कधीच कुठलीच पहिली गोष्ट ही आपली परफेक्ट नसते. म्हणून सगळे म्हणतात ना, की अनुभवणे माणूस मोठा होत असतो. पहिला ब्लॉग परफेक्ट कधी नसतो आपला. पहिला प्रयत्न कधीच सक्सेसफुल होत नसतो. पण ना, प्रयत्न केल्याशिवाय ना, की दुसरा कधीच येत नाही असं मला वाटतं. पण आता केक बनवताना माझे हात आता खरंच खूप कॉन्फिडंट झालेले आहेत आणि एकदम मन शांत होतं. आता कुठलीही ऑर्डर आली केकची किंवा कसल्याही प्रकारचं जरी केक बनवायचं म्हटलं ना, तर अजिबात मी घाबरत नाही आहे किंवा त्या गोष्टीचं मला कॉन्फिडन्स आलेला आहे असंही आपण म्हणू शकतो. कारण आपण आपल्या मुलींसाठी ना, की खरंच परफेक्ट होत असतो. तर बरं का? कारण मी जेव्हा केक शिकले सुरुवातीला, असं नाही फक्त एकच दिवस मी शिकले केक आणि मग त्याच्यानंतर यूट्यूबवरती सर्च करत म्हणा किंवा बाकीच्या कुठल्याही गोष्टी मी इकडे-तिकडे बघून ना, की मी परफेक्ट होत गेले. कारण श्रीषाला खरंच खूप केक आवडतो. म्हटलं रोजच्या ह्या गोष्टी बाहेरचं आणणं म्हणा किंवा हे खरंच इम्पॉसिबल आहे. जर ती कधी म्हणेल तेव्हा घरातूनच आपण छान असं परफेक्ट तिला स्वच्छ, हायजीन मेंटेन ठेवून आपण देऊ शकतो. म्हणून तिच्यासाठीच मी केक शिकले. तर कधी-कधी आपण होतं, की मुलांसाठीच आपण शिकायला जातो किंवा आपण परफेक्ट व्हायला लागतो. तर हे असंच काहीतरी झालेलं आहे. पहिला केकनं मला खरंच शिकवलं, की चूक झाली तरी चालेल, फक्त आपण थांबायचं नाही. आता असं वाटतं, की केक जेव्हा मी बनवत असते, तेव्हा असं वाटतं, की मी केक बनवत नाही आहे, तर मी स्वतःला घडवत आहे की काय असं वाटतं. आता तुमच्यापैकी खूप जण असतील, त्यातलीच मी सुद्धा एक आहे. कारण कुणी जॉबसाठी म्हणा, कुणी स्टडीजसाठी, कुणी बिझनेससाठी आणि काही माझ्यासारखे म्हणजेच यूट्यूबवर स्वप्न पाहतात. असं माझ्यासारखेही असतीलच. पण एक खरं सांगू, एक गोष्ट कॉमन आहे ह्यामध्ये, तर हे कुणीही बघत नाहीत. खरंच हा जो वेटिंग पिरियड आहे ना, जो वेटिंग टाईम सगळ्यात कठीण असतो. पण एक गोष्ट मी करणार आहे, रिझल्ट येईपर्यंत मला इथं थांबायचं आहे. स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे आणि आपण आपलं काम हे नक्कीच करत राहायचं आहे. कारण कसं असतं, की केक कसं लगेच तयार होत नाही आहे ना, तो ॲक्च्युली सेट व्हायलासुद्धा कमीत कमी 7 ते 8 तास लागतो आणि कमीत कमी म्हणते हां, 7 ते 8 तास लागतो फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी. तसंच सक्सेस पण लगेच मिळेल ह्याची काही खात्री नसते आणि मिळतचही नाही आहे. कारण आता केक तयार आपला ऑलमोस्ट झालाच आहे. कदाचित जगासाठी हा केक असेल, पण माझ्यासाठी हा एक मेहनतीचा प्रूफ आहे. भले आज व्ह्यू आपले 100 असतील, 1000 असतील, पण उद्या ते नक्कीच 10,000 होतील एवढी मला वाटतं आणि आपली ही जर्नी जी आहे ना, की ही खरी आहे. कारण ज्या काही गोष्टी रिअल मी दाखवण्याचा प्रयत्न करते ना, ही गोष्ट सगळी आपली खरी आहे. कुणी आपल्याला ॲप्रिशिएट करतीलच असं नाही आहे किंवा कुणी ॲप्रिशिएट करतही नसतील, तरी आपण वाईट वाटून घ्यायचं नाही आहे. कारण आपण फक्त एका गोष्टीवर फक्त विश्वास ठेवायचा आहे, की मेहनत कधीच वाया जात नाही आहे. कुठलीच कधीच आपण ज्या गोष्टीसाठी आपण मेहनत घेत असतो ना, तर खरंच कधीच मेहनत वाया जात नाही आहे.
आज 2 केक बनवले, उद्या ह्याचे 10 केक मी बनवेन आणि उद्या अजून काहीतरी मी नवीनसुद्धा करेन. फक्त एक गोष्ट ठरवली आहे की मी आता थांबणार नाही आहे. हे काम ना ॲक्च्युली तुम्हाला छोटंही वाटत असेल, पण खरं सांगू मोठ्या गोष्टी अशाच छोट्या कामातून होत असतील असं मला वाटतं. आता तुम्ही म्हणाल की रोज कशासाठी तू ब्लॉग करतेस? तर असं म्हणतही असतील की बाबा रोज कॅमेरा ऑन करते, रोज काही ना काहीतरी गोष्टी शेअरसुद्धा करत असते, रोज ब्लॉग असतात, कुकिंगचा एक दुसरा चॅनेल आहे तर त्याच्यावरती मी सुद्धा धडपडत असते. कारण मला काय वाटतं की रोजच आपलं आयुष्य घडवत असतं, त्यामुळे रोज काही ना काहीतरी मी नवीन करण्याचा प्रयत्न करत असते. चला थांबते आता इथेच, कारण जास्त वेळसुद्धा नको घ्यायला. तर ॲक्च्युली हा दोन्ही केक कसा झाला आहे तर नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि आपला व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर ॲक्च्युली ना की काका काकूंचं एक बड्डे होता. बड्डे म्हणजेच त्यांची 40 वर्षाचा ॲनिव्हर्सरी होती. म्हणजे त्यांच्या लग्नाला 40 वर्ष झाली आहे. सो असेच ते एकत्र राहू देत अशीच इच्छा आहे माझ्याकडून. आणि त्यांच्या छोट्याशा सेलिब्रेशनसाठीच मला म्हणजे केक मी बनवले माझ्या हातातून, खरंच खूप छान वाटतं. सो चला, व्ह्यूज काही आपले असो तर आय विल कीप गोईंग. आणि आज काही स्पेशल नाही आहे, बट एक गोष्ट मला वाटलं की वन मोर डेट डन. सो नक्कीच आपण काहीतरी प्रयत्न करूच. आणि तर हे असे आपले 2 केक झालेत, तर नक्कीच मला कमेंट सांगा की केकचं डिझाईन कसं झालेलं आहे. And if you like this blog, so like, comment and subscribe and see you in the next one. And lots of love for नायकांची सोनाली. आणि भेटूच धमाकेदार ब्लॉगमध्ये. सो नेक्स्ट व्हिडिओ नक्की बघा.